हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत महाराष्ट्रातील एक सुंदर शहर जळगावमध्ये। येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण शेवटी आम्ही सर्वात उत्तम जागा सांगणार आहोत। सो लेट्स गेट स्टार्टेड। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा। नंबर 8, इच्छापूर्ती गणेश मंदिर। इच्छापूर्ती गणेश मंदिर जळगावातील प्रसिद्ध मंदिर आहे। हे गणेशजींना समर्पित आहे। भक्त मानतात की येथे खऱ्या मनाने पूजा केल्यास इच्छांची पूर्ती होते। मंदिर शांत आणि आध्यात्मिक वातावरण असलेले आहे। गणेशजींची मूर्ती खूप सुंदर आहे। गणेश चतुर्थी आणि इतर सण येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। मंदिराची स्वच्छता आणि व्यवस्था चांगली आहे। ही जागा भक्त आणि पर्यटक दोघांनाही आवडते। नंबर 7, महात्मा गांधी गार्डन। महात्मा गांधी गार्डन जळगाव शहराचा एक सुंदर आणि लोकप्रिय पार्क आहे। ही जागा कुटुंब आणि मुलांसाठी आदर्श आहे। येथे हिरवळ, फुले आणि स्वच्छ रस्ते आहेत। लोक सकाळ सायंकाळ वॉक आणि योगासाठी येतात। मुलांसाठी खेळाची सोय आहे। पार्कमध्ये बसण्याची आणि आराम करण्याची सुविधा आहे। शांत वातावरण आणि नैसर्गिक सुंदरता ह्या जागेला खास बनवते। हा गार्डन सर्व हंगामात खुला असतो आणि फोटोग्राफीसाठी सुद्धा उत्तम आहे। नंबर 6, बहिणाबाई पार्क। बहिणाबाई पार्क जळगाव शहराचा एक सुंदर आणि प्रसिद्ध पार्क आहे। हे पार्क महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावावर ठेवले आहे। येथे हिरवळ आणि उंच झाडे आहेत जी दिवसात सावली देतात। येथे हिरवळ आणि स्वच्छ रस्ते आहेत। लोक सकाळ सायंकाळ वॉक आणि व्यायामासाठी येतात। मुलांसाठी खेळण्याची सोय आहे। पार्कमध्ये बसण्याची आणि आराम करण्याची सुविधा सुद्धा आहे। नंबर 5, मेहरून लेक। मेहरून लेक जळगाव शहराचे एक सुंदर सरोवर आहे। ही जागा नैसर्गिक सुंदरता आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे। लोक सकाळ सायंकाळ वॉक आणि जॉगिंगसाठी येतात। सरोवरच्या काठावर पिकनिक आणि आराम करण्यासाठी उत्तम जागा आहे। फोटोग्राफी आणि नैसर्गिक नजाऱ्यांसाठी ही उत्कृष्ट जागा आहे। येथे पाण्यातील पक्षी पाहणे आनंददायक असते। येथे उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले लोक छठ पूजा साजरी करतात, त्यामुळे या जागेला धार्मिक महत्त्वही आहे। नंबर 4, भाऊचे उद्यान पार्क। भाऊचे उद्यान पार्क जळगाव शहराचा एक सुंदर आणि लोकप्रिय पार्क आहे। ही जागा कुटुंब आणि मुलांसाठी उपयुक्त आहे। येथे हिरवळ आणि स्वच्छ रस्ते आहेत। लोक सकाळ सायंकाळ वॉक, जॉगिंग आणि योगासाठी येतात। मुलांसाठी खेळाची सोय आणि सुरक्षित क्षेत्र आहे। पार्कमध्ये बसण्याची आणि आराम करण्याची सुविधा आहे। नैसर्गिक सुंदरता आणि शांत वातावरण या जागेला खास बनवते। ही जागा फोटो काढण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे। नंबर 3, ओंकारेश्वर मंदिर। ओंकारेश्वर मंदिर जळगावातील एक प्राचीन आणि प्रसिद्ध शिव मंदिर आहे। हे भगवान शिवाला समर्पित आहे। भक्त येथे पूजा आणि दर्शनासाठी येतात। मंदिराचे वातावरण शांत आणि आध्यात्मिक आहे। महाशिवरात्री आणि इतर सण येथे मोठ्या धूमधामने साजरे केले जातात। मंदिराची स्वच्छता आणि सुंदरता या जागेला खास बनवते। परिसरातील नैसर्गिक सुंदरता आणि मंदिराची भव्यता पाहण्यासारखी आहे। ही जागा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची आहे। नंबर 2, लांडोर खोरी पार्क। लांडोर खोरी पार्क जळगाव शहराचा एक सुंदर नैसर्गिक स्थळ आहे। ही जागा हिरवळ आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे। लोक येथे पिकनिक, वॉक आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी येतात। लहान झरे आणि नैसर्गिक दृश्ये या जागेला खास बनवतात। मुलांसाठी आणि निसर्गप्रेमींना ही जागा खूप आवडते। पार्कमध्ये ताजी हवा आणि नैसर्गिक सुंदरतेचा आनंद घेता येतो। ही जागा फोटोग्राफीसाठी उत्तम आहे। नंबर 1, गांधी तीर्थ। गांधी तीर्थ महात्मा गांधी यांच्या जीवन आणि विचारावर आधारित प्रसिद्ध संग्रहालय आहे। हे गांधी रिसर्च फाउंडेशनने सुरू आणि प्रोत्साहित केले आहे। हे 25 मार्च 2012 रोजी भारताच्या त्या काळातील राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी उद्घाटन केले होते। या फाउंडेशनचे संस्थापक भावरलाल जैन आहेत। येथे गांधीजींचे व्यक्तिगत वस्त्र, पत्रे
आणि फोटो पाहायला मिळतात. येथे ऑडिटोरियम, एम्पी थिएटर, मीटिंग, क्लासरूम आणि गेस्ट हाऊस आहे. ही जागा गांधीजींच्या जीवन आणि विचाराचा अभ्यास आणि प्रचार करण्यासाठी बनवली गेली आहे. तर ह्या होत्या जळगावच्या सुंदर जागा, ज्या तुम्ही नक्कीच पाहू शकता. तुम्ही ह्या ठिकाणी गेला असाल तर तुम्हाला सर्वात उत्तम जागा कोणती वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हाय, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा. जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.